नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये। चला आज प्रांजलीच किचन मध्ये काय बनणार आहे, चला व्हिडिओला सुरू करूया। आज मी बनवते झणझणीत आणि मसालेदार कोल्हापूर स्टाईल अख्खा मसूर। तर त्यासाठी आपल्याला इथं मसूर लागेल। मी इथं 1 वाटी अख्खा मसूर घेतलाय, जो तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल। 1 वाटी मसूरमध्ये 4 ते 5 लोक अगदी आरामात पोटभर जेवतात। त्यासाठी मी इथं 1 वाटी मसूर घेतलाय। मसूरला दुकानामध्ये पावडर लावून ठेवतात, त्यासाठी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे सगळी पावडर निघून जाईल। आणि पाणी टाकून आपल्याला हे 5 ते 6 तास भिजत टाकायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा भिजवू शकता। मी हे सकाळी भिजवलं आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे। कुकरमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल मात्र आपल्याला इथं भरपूर घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, जिरे छान फुलू द्यायचे। त्यानंतर 1 चक्री फूल टाकायचं आहे, 2 तमालपत्र आणि दालचिनीचे 1-2 तुकडे टाकायचे। त्यानंतर लवंग टाकायचे 3 ते 4, काळी मिरी 3 ते 4 आणि हे सगळे खडे मसाले आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे। 2 मिनिटासाठी खडे मसाले परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकूयात आणि जितकं आपण मसूर घेतलं होतं अगदी तितकंच आपल्याला कांदा घ्यायचा आहे। मी इथं 2 मोठे कांदे जे बारीक कट करून घेतलेत ते तेलावरती आपल्याला परतून घ्यायचे। अख्खा मसूरची खरी चव हे कांद्यावर असते। तुम्ही जितका अख्खा मसूर घेतलाय तितकाच त्याच प्रमाणात कांदा घ्या, म्हणजे बघा भाजी किती मस्त आणि टेस्टी होते। त्याचबरोबर आलं लसूण पेस्टसुद्धा टाकायचं आहे आपल्याला। आणि इथं 2 मोठे टोमॅटो मी बारीक कट करून घेतले, ते सुद्धा तेलावरती परतून घ्यायचे। टोमॅटो छान परतले, आता कोरडे मसाले टाकून घेऊयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावरती थोडीशी चुरून यामध्ये टाकायचे। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूयात आणि इथं मी काळं तिखट वापरते आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। काळ्या तिखटाऐवजी जर कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालेल। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळे मसाले तेलावरती परतून घ्यायचे। 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथं मसाले छान परतले गेलेत आणि आपला जो अख्खा मसूर होता तो सुद्धा छान भिजला आहे। आता तो त्यामध्ये टाकून घेऊयात। परत 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे। ही भाजी खूप घट्ट नसते किंवा खूप जास्त पातळसुद्धा नसते, त्यामुळं फक्त 1 ग्लास पाणी यामध्ये मी टाकून घेते आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्यामध्ये तर मसूर अगदी व्यवस्थित शिजला जातो, कारण तो छान भिजला गेला आहे। त्यामुळे आपण कुकरच्या इथं 3 शिट्ट्या करून घेऊयात। कुकर गार झाले, काढून घेऊयात। हे बघा इथं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे। 1 वाटी मसूरसाठी 1 ग्लास पाणी मी इथं टाकलं होतं। आता मसूर कसा शिजलाय ते पण बघूयात। एकदम मऊ आणि छान असा इथं मसूर शिजलेला आहे। तर इथं भाजी तर आपली तयार आहे, पण वरून आणखीन थोडासा आपण तडका देऊयात। तेलाचा किंवा तुपाचा वापर तुम्ही इथं करू शकता। त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी अशा कट करून घेतलेत। त्यानंतर जिरे टाकूयात आणि कढीपत्ता। कढीपत्ता छान कडक होऊ द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर हिंग टाकायचं आहे। हिंगाचा जो तडका असतो तो या मसूरवरती खूप छान लागतो। बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात आणि जर तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही लाल जी बेडगी मिरची असते ती पण वापरू शकता। आता तडका आपण या भाजीवरती टाकूयात, कुकरचं झाकण बंद करूयात आणि 1-2-3 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आपण यामध्ये हा तडका मिक्स करून घेऊयात आणि ही आपली अख्खा मसूर खाण्यासाठी तयार आहे। ही तुम्ही भाकरीसोबत खा, भातासोबत खा किंवा रोटीसोबत खा, खूप मस्त लागते। आणि पाहिलंत ना, करायला सुद्धा खूप सोपी आहे। ज्यावेळी भाजीला काय नसतं त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी भेटूया प्रांजलीज किचनला। धन्यवाद।